इथे ना आता मी वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलाय. आता भाजी करायची मला. अनुष्का बसली इथं मला बोलायला, म्हणजे नाही का गप्पा मारायला. कशी तोंड लपवते. तर आता मी स्वयंपाक करते. ताई बाहेर भांडे घासतीये आणि आज वांग्याची भाजी बनवायची म्हणून मग वांग्याची मसाला वगैरे भरून घेतलाय. आता भाजी करतायला टाकून देते आणि एकीकडे मग भाकरी करते. रोज ताईच्या इथं आल्यावर मी आयतं खाते. आज ताई माझ्या हातचं आयतं खाणार आहे. मग बाई कधीच्या नवत पण ती कोयपाडीला काही वेळा खाला असं बरं का. पण लई चाप्टर आमची ताई. तुला कशाला आठवत बनविते मी, पण तुला आठवत नाही. असं काही नाही. मला लई झोप येऊ राहिली, पण असं वाटतं डायरेक्ट झोपून घेऊ. खरंच जा पडाली डोळ्यावरती. असं वाटतंय ना झोपून घेऊ. इतकं म्हणजे नाही का, काय म्हणते त्याला, इतकं दमल्यासारखं झालंय ना, प्रमाण सोडून दमल्यासारखं झालं. पाय सुद्धा उभं राहत नाही. पण तरी आता जेवण तर करावं लागेल. त्याच्यासाठी स्वयंपाक पण बनवावंच लागेल. म्हणून आता स्वयंपाक बनवून घेते, मस्त खाऊ आणि थोडा आराम करून. मग आज आम्ही संभाजीनगरला जाणार आहे. तर मैत्रिणींना मी इथं घेतलेला आहे डिसॅनोचा पास्ता. तर हा पास्ता 100% गव्हापासून बनलेला आहे. यामध्ये बिलकुल मैदा नाही आहे. आपण हा नाश्त्याला रोज बनवू शकतो, मुलांना पण खाऊ घालू शकतो. आणि इट्स अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन, सो हेल्थी स्नॅक. तर नाश्त्यासाठी खूप परफेक्ट आहे. आणि आता इथे मी बटर टाकलेला आहे. बटर टाकल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर मग कांदा टाकला. कांदा व्यवस्थित परतून घेतला थोडासा ब्राऊन होतं. आणि मग टोमॅटो टाकले. टोमॅटो पण परतून घेतला. नंतर पास्ता मसाला टाकला थोडासा. मग लाल मिरची पावडर टाकली थोडीशी. आणि हे जे आहे शेजवान चटणी आहे, शेजवान चटणी ते टाकून सगळं व्यवस्थित परतवून घेतलं. मग त्यामध्ये 2-3 चमचे मी सॉस टाकून घेतला. सॉस टाकल्यानंतर मग मी त्यामध्ये जो आपण पास्ता तयार करून घेतलेला होता उकडून वगैरे, तर तो मी त्यामध्ये ॲड केला. आणि ते मस्त असं व्यवस्थित परतवून घेतलं त्या सगळ्या मसाल्यांमध्ये. आणि पास्त्याचा शेप असा असल्यामुळे त्यामध्ये लवकर मसाले ऑब्झर्व होतात आणि खायला टेस्ट पण खूप छान येते. तर हा सॉस मी बनवून घेतलेला आहे. तर याची रेसिपी एक दिवस मी तुम्हाला दाखवेल नक्की. तर व्हाईट सॉस पास्ता खूप छान लागतो. आणि आता इथे मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलेला आहे. आणि ते पण मस्त असं मिक्स करून घेतलं. गरम गरम खाण्यासाठी खूप टेस्टी आहे. आणि 5 मिनटात ही रेसिपी तयार होते. तर आता तुम्ही इथे बघू शकता आपला टेस्टी पास्ता तयार आहे. आणि जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथून तुम्ही हा पास्ता ऑर्डर करू शकता डिसॅनोचा. तर निघालो आता आम्ही ताईच्या घरून. आता आम्ही संभाजीनगरला जाणार आहे. आणि तिथं आता थांबू 2 दिवस. चला मग कशी मारामारी चालू. इतकं दमलायन झालंय ना जळगाव गेलं मी. हा ठेवून घे बाई. सगळ्या का ठेवून घे ना बाई दोन्ही. बाहेर गाव राहतो का? मावशीचं घर राहतो का? इथंच ठेवू. इथेच ठेव का? तू मावशी जवळ तुझं इथंच. चल बाई आता निघतो. नाही दमल्यासारखं झालं. चला बाय बाय. बाय बाय. बाय करा रे मावशीला. बाय करा. परत या. काय करणार आहे? तुमची मर्जी असेल तर येणार आहे. Economy drive mode activated. हा हा. निघालो आता आम्ही. माझा चेहरा असा सुकलाय ना, झोपच येते मला. स्टेरिंग
चिंगरे हे काय मग स्टेरिंग का हे काय हा व्हिडिओ मध्ये आम्ही ऍपल आहे ना ऍपल फोन येतो नीट बस रे नीट बस. मस्त पाऊस चालू झालाय आता जोरदार आहे रे, मस्त मजा येईल. पप्पा काचवर घ्या ना, काचवर. थोडासाच आहे म्हणजे पण आलाय पाऊस. जेवायच्या जेवण करायच्या झालं मग चिकून भात खायच्या ना. देवांच्या भार्गवला भात मी उकड केली आहे. भार्गवला देवांशला उकड बनवली मस्त. आणि ना आता आज आम्ही पहिल्यांदा बिर्याणी खाणार आहे. बिर्याणी बनवते मी तर बघू शकता. आता मस्त पाणी पटकन पाणी पाणी पाणी. तर आहे ना तर आम्ही ना संध्याकाळी आलो ताईच्या घरून आणि आल्यानंतर मग मी आता बिर्याणी बनवते. तर खूप उशीर झाला यायला पण आणि आता आलोय मस्त बिर्याणी खाणार आहे आज. खूप वर्ष किती 1.5 वर्षानंतर. हा घेतला मी घेतला. लई खेळायला नाही भार्गवात. भार्गवला सापूरला आणि 100